आज सोन्याचा भाव उलटा फिरला। सोने चांदीचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। जेव्हा आज सकाळी सोन्याचे नवीन भाव जाहीर झाले तेव्हा सगळं वातावरण बदललं। कालपर्यंत सोन्याचे जे दर होते ते वेगळेच होते आणि आजचे दर हे अत्यंत वेगळे झाले आहेत। लोकांना वाटत होतं 1000-2000 रुपयांनी सोनं स्वस्त होईल किंवा 2-3 हजार रुपयांनी वाढेल, पण आज जी घडामोड सोन्याच्या भावात घडली ती अतिशय वेगळी आहे। पहा, जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की आजचे भाव हे अतिशय वेगळे आहेत। पहा, सकाळी एकदा भाव जाहीर झाले होते आणि पुन्हा एकदा 2 तासांनी पुन्हा भाव बदलले आहेत। इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात दोनदा भाव बदलले आहेत। लक्षात घ्या, 29 जानेवारीला सोन्याचा भाव हा 1,80,000 होता आणि तिथून घसरण व्हायला सुरुवात झाली होती आणि गेल्या 4 दिवसांपूर्वी हाच भाव 1,42,000 रुपयांपर्यंत खाली आला होता आणि पुन्हा सोनं वाढायला लागलं होतं। मग जे लोक अजून कमी होतील म्हणून थांबले होते ते लोक आता प्रचंड नाराज झाले होते। पण अचानक आज सकाळी जे भाव दिसले ते पाहून लोकांमध्ये थोड्याशा मिश्रित भावना होत्या। पण 2 तासांनी पुन्हा भाव बदलले आणि सगळं मार्केट जाम झालं आहे। जणू मार्केटमध्ये भूकंप झाला की काय अशा प्रकारची चर्चा सुरू झाली। ग्राहकांना काहीच समजत नाहीये नेमकं काय करावं। पहा, तुम्हाला देखील वाटत असेल की आता खरेदी कधी करायची, आत्ता करायची की नंतर करायची। पहा, लग्न सराई अगदी जोरात सुरू आहे। बऱ्याचशा लोकांच्या मुलींची लग्न आहेत किंवा कुणाला आहेरासाठी सोनं करायचं आहे, तर काहींच्या घरी बर्थडेसाठी इतर गोष्टींसाठी सोनं खरेदी करायचं आहे आणि लोक विचार करतायत की आज खरेदी करू की उद्या खरेदी करू। पहा, बरेचसे लोक जे थांबले होते त्यांचं नुकसान झालं आणि ज्यांनी फार आधी खरेदी केलं होतं त्यांचं देखील नुकसान झालं। म्हणजे आज कंडिशन अशी आहे की सगळे लोक टेन्शनमध्ये आहेत। मग आजचे जर तुम्ही 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेटचे भाव बघितले तर तुमची जी भावना आहे ती फार बदलून जाणार आहे, कारण की भावच अशा पद्धतीचे जाहीर झाले की जे आधी कधी जाहीर झाले नव्हते। मग आता तुम्ही नेमकं काय करायचं? भावाच्या उतार चढावामध्ये तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे? सोनं खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे? तर हीच माहिती तुम्हाला देण्यासाठी आमच्या टीमने 100 प्रसिद्ध सोनारांशी संपर्क केला आहे आणि त्यांची गुपित माहिती तुमच्यासाठी समोर आणली आहे। पहा, सोनं कधीही वाढतं, कधी कमी होतं, पण आजचा हा विषय फार वेगळा आहे। आज एका दिवसात दोनदा सोन्याचे भाव बदलले आहेत आणि ही गोष्ट पहिल्यांदा झाली असल्यामुळे तुम्हाला तांत्रिक माहिती घेणं अत्यंत गरजेचे आहे। लक्षात घ्या, बऱ्याचशा ग्राहकांना काहीच माहिती नसतं। ते फक्त भाव वाढला की कधीतरीचा भाव त्यांच्या लक्षात असतो, त्याच्यापेक्षा भाव कमी झाला तर ते घेऊन टाकतात किंवा काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे गडबडीत जाऊन खरेदी करतात। पण अशा काही गोष्टी असतात ज्या फक्त विक्रेत्यांनाच माहिती असतात, जे त्याच्यातून अत्यंत नफा कमवतात। तज्ज्ञ लोक असतात, त्यांना देखील आपली माहिती असते आणि मग तुमच्यासाठीच आम्ही तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून, इतकंच नाही तर जवळपास 100 लोकांशी फोनवरून चर्चा करून, काहींना प्रत्यक्ष भेटून तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आणलेली आहे। आता तुम्ही खरेदी करायचे की थांबायचं हा प्रश्न इथेच संपून जाणार आहे, कारण की तज्ज्ञांनी अशा काही गुपित गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या फक्त विक्रेत्यांनाच माहिती असतात। जी लोक सोने विकतात त्यांना त्या गोष्टी माहिती असतात आणि त्यांनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्या गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे ग्राहकांचा तोटा होतो आणि विक्रेत्यांचा फायदा होतो। तो अर्थात विक्रेते तुम्हाला फसवतात असा याचा अर्थ होत नाही, पण तो व्यवसाय आहे आणि व्यवसायामधले जे सिक्रेट असतं ते कोणी सांगत नाही आणि तेच सिक्रेट तुमच्या समोर आज उघड होणार आहे। पहा, दररोज भावामध्ये चढ उतार होतोय, कोणाला काय करावं समजत नाहीये आणि त्यामुळेच तुम्हाला ही गोष्ट समजण्यासाठी अशी माहिती तुमच्यासाठी आणली आहे की ही माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही। पहा, दररोजचे भाव तुम्ही टीव्हीलाही पाहत आहात, पेपरलाही पाहत आहात, तो काही मुद्दा नाही। तुम्ही कुठे भाव पाहू शकता तो विषय नाही। लक्षात घ्या, आजची जी आतली माहिती आहे ती तुम्हाला कोणीच देणार नाही। सोन्याच्या भावामध्ये कशा पद्धतीने उतार चढाव होतात, काय सोन्याच्या भावात उतार चढाव होण्याचं कारण असतं, हे 3 असे मुद्दे त्या लोकांनी आम्हाला सांगितले आहेत की ते 3 मुद्दे जर कोणालाही समजले ना तर त्याचा सोने चांदीत फायदा होईलच, पण तो सोने चांदीमधून इतके पैसे कमवू शकतो की त्याला दुसरं कामच करण्याची गरज नाही। अशी आपली माहिती तुमच्यासाठी आणली आहे। पहा, व्हिडिओ हा फक्त ताज्या भावांसाठी नाहीये, तर हा व्हिडिओ तुम्हाला सोन्याच्या बाबतीत अशी माहिती देणार आहे की जी यूट्यूबवर तुम्हाला कुठेच मिळणार नाही। पहा, आज व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव काय आहेत, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव ताजे काय आहेत हे पाहणार आहोत। सकाळी भाव जाहीर झाले होते, पुन्हा दुपारी परत एकदा भाव जाहीर झाले। असं का झालं? काय भावामध्ये फरक पडला 2 तासांमध्ये? हे तर तुम्हाला लगेच पुढील 30 सेकंदात सांगणारच आहे, म्हणजे त्याच्याबद्दल अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका। पण त्यानंतरचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्ही नेमकं काय करायचं।
तुम्ही सोनं घ्यायचं, थांबायचं की अजून वाट पाहायची की आहे त्या रेटला खरेदी करून टाकायचं, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. आणि ही आमची माहिती नाही, तर ती तज्ज्ञांशी बोलून व्यक्त केलेली माहिती आहे. तज्ज्ञांनी अतिशय गुपितपणे माहिती सांगितली आहे. आमचं नाव सांगू नका अशा कंडिशनवर त्यांनी माहिती सांगितली आहे. आणि जेव्हा अशी गुपित माहिती येते तेव्हा ही खरोखर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं समजा. हा व्हिडिओ खरं तर 2-3 मिनिटात संपून जाणार आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 मिनिटं तुम्ही जर या व्हिडिओसाठी दिले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच फायदा होणार आहे. पहा, सोनं काय आपण खात नाही किंवा सोनं खाऊन कोणी पोट भरत नाही. पण लक्षात घ्या, सोनं ही अशी गोष्ट आहे की ही प्रत्येकाला कधी ना कधी घ्यावीच लागते आणि याच्याकडे गुंतवणूक म्हणूनही बघितलं जातं, सुरक्षित गुंतवणूक म्हणून. आणि म्हणूनच सोन्याचा मुद्दा हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच मुद्द्यावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही अशी आपली गुपित माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय की जी तुम्हाला कोणीही सांगणार नाही. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करण्याचा प्रयत्न करू नका, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही बंद केला तर तुमचं नुकसान 100% होऊ शकतं. कारण की दररोज भाव बदलतात, कुणीच खरी माहिती सांगत नाही. कुणी अंदाजे सांगतं हा आता वाढणार आहे, हा आता असाच झालाय म्हणून वाढेल, आता शेअर मार्केट पडलं म्हणून वाढेल, कुणी म्हणतं डॉलर. तर हे असे मुद्दे काहीच कामाचे नसतात. खरी जी गोम असते ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओला जर तुम्ही पुढची 2 मिनिटं दिली तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. तर सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव काय आहेत, चांदीचा प्रति किलोचा भाव काय आहे, कालच्या आणि आजच्या भावात काय फरक पडलाय, परवा दिवशी तो काय होता, 8 दिवसांची घसरण होती तिचं काय कारण होतं, आता जी सोन्याची वाटचाल सुरू झालेली आहे ती कशा पद्धतीने राहणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, अजिबात तुम्ही व्हिडिओ स्किप करण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यात आधी आपण चांदीच्या भावाने सुरुवात करतोय. बरेचसे लोक फक्त भाव पाहायला आलेले असतात. भाव हे तुम्हाला कुणीही सांगतं. भाव तुम्हाला कुठेही पाहायला मिळतात. तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. न्यूज चॅनल 2 मिनिटं ओपन केलं तरी तुम्ही पाहू शकता. पण एक गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला कोणी सांगत नाही. ती गोष्ट म्हणजे आपली माहिती, जी विक्रेत्यांनाच माहिती असते आणि जे विक्रेते तुम्हाला कधीच सांगत नाहीत. त्यामुळेच तुम्ही ही माहिती अजिबात स्किप करू नका. तर सगळ्यात आधी आपण चांदीच्या भावाने सुरुवात करतोय. आजचा जो चांदीचा भाव आहे तो झालाय 250 रुपये. आता 250 रुपये प्रति ग्रॅम आहे, म्हणजे प्रति तोळ्याचा जर हिशोब केला तर 25,200 रुपये प्रति तोळा ही चांदी आहे. आणि त्याचबरोबर 1 किलोचा हिशोब केला तर 2,52,000 रुपये प्रति किलोनी चांदी विकली जात आहे. आता हा झाला चांदीचा प्रश्न. आता तुम्ही म्हणाल चांदी तर 2.5 लाखांच्या पुढे गेलीये, मग काय करायचं? तर लक्षात घ्या, हीच चांदी जानेवारी 2025 मध्ये 95,000 रुपयांच्या आसपास होती. त्यानंतर हीच 29 जानेवारी रोजी 4 लाख रुपये प्रति किलोपर्यंत गेली होती. 4 लाखाहून घसरून ती 2,52,000 रुपयांपर्यंत आली आहे. खरं तर ही घसरण 2,42,000 रुपयांपर्यंत खाली आली होती, पण पुन्हा 10,000 रुपयांची वाढ याच्यामध्ये झालेली आहे. पण आता ही चांदी खरेदी करणं योग्य आहे का, घेण्यायोग्य आहे का, हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. कारण की पहा, सोन्याचे भाव जे आहेत ते तुम्हाला लगेच समजणार आहेत. कारण की सोन्याच्या भावामध्ये काय झालंय, सोन्याचे भाव जे असतात ते कशावरून ठरतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, भाव तुम्हाला लगेच सांगतो. 18 कॅरेटचे हे भाव आहेत, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे भाव तुम्हाला पुढील 30 सेकंदात समजून जातील. पण मुद्दा काय आहे की भाव कशामुळे वाढतात, काय कारण असतं? तर लक्षात घ्या, 3च कारणं आहेत जी लोकांनी सांगितली आहेत. 3 कारणांमुळे फक्त भाव वाढतात. त्या 3 कारणांच्या पलीकडे चौथं कारण पण नाहीये. तर मग ती 3 कारणं कोणती आहेत? त्या 3 कारणांवरून कशा पद्धतीनं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, या 3 गोष्टींना तुम्ही 3 सूत्र समजा. या सूत्रानुसारच खरेदी विक्री तुम्ही करायची असते. ती 3 सूत्र काय आहेत, कोणत्या कारणांनुसार भाव वाढतात, तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे घेतोय. आणि त्यानंतर लगेच तुम्हाला आजचे ताजे भाव काय, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव काय, काल आणि आजमध्ये काय फरक पडलाय, तुम्ही खरेदी करायची की नाही खरेदी करायची, या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. पहा, तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितलाय. आता व्हिडिओ हा फक्त 1 मिनिटाचा राहिलाय. 1 मिनिटात तुम्हाला 3 कारणं काय, भाव का वाढतात याचे आणि त्यानंतर ताजे भाव तुम्हाला ऐकायला मिळतील. आता पहा, आजचा सोन्याचा रेट पाहण्याआधी आपल्याला ती 3 महत्त्वाची कारणं समजून घ्यावी लागतील. ते 3 कारणं ज्यानेच भाव वाढत किंवा कमी होत असतो. आता ते 3 कारणं आपण भाव सांगितल्यानंतर घेणार आहोत. आता पहिला मुद्दा येतो भावाचा. आता भाव आहे पहा, सोन्याचा 18 कॅरेटचा रेट जर आपण बघितला तर तो आहे 12,051 रुपये प्रति ग्रॅम. 12,051 रुपये म्हणजे 1 तोळ्यासाठी 1,05,000
रुपये 1,20,510 रुपये साधारणपणे एका तोळ्यासाठी 18 कॅरेट सोनं आता विकलं जात आहे. आता हा झाला 18 कॅरेटचा रेट. त्यानंतर 22 कॅरेटचं सोन्याचा रेट जर आपण बघायला गेलं तर तो आहे 1,43,060 रुपये. आता हा रेट एका तोळ्यासाठी आहे. एका ग्रॅमसाठी 22 कॅरेट 1,14,306 रुपये आहे. त्यानंतर 24 कॅरेटचा रेट आपण बघायला गेलं तर एका तोळ्यासाठी 1,57,300 रुपये आहे. तर एका ग्रॅमसाठी 15,730 रुपये आहे. आता कालच्या आणि आजच्या भावामध्ये जर फरक बघितला तर साधारणपणे 300 रुपये प्रति ग्रॅम सोनं हे वाढलेलं आहे. म्हणजे 3,000 रुपये प्रति तोळा हे सोनं त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला लक्षात येते. आता हीच 2 दिवसापूर्वी घसरणीमध्ये जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी 3,000ची घसरण झाली होती. पण पुन्हा एकदा सोनं आता त्याच दिशेला जाताना निघालंय आणि त्यामुळेच भाव आपण एका दृष्टीने उलटा फिरला अशी त्या ठिकाणी सुरुवात केली होती. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 ते 3 गोष्टी असतात ज्याने भाव वाढतो किंवा कमी होतो. ते म्हणजे अमेरिकन डॉलरचा रेट. आता अमेरिकन डॉलरचा रेट तुम्ही बघितला जवळ 4-5 महिन्यापूर्वी फक्त 80 ते 85 रुपयाच्या घरात होता. तो आता 90च्या वरती निघून गेला आहे. आता ज्यावेळेस डॉलर हा वाढतो त्यावेळेस रुपये कमी होतो आणि अशा प्रकारे सोन्याचे भाव जे आहेत त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्ही डॉलरच्या रेटवर लक्ष ठेवायला पाहिजे. आता डॉलर का वाढतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यावर अमेरिकेचे धोरण कसे काय आहे, अमेरिकेने लावलेले धोरणं बाकीच्या देशांना मान्य आहेत का, आणि मग त्यानुसारच त्या डॉलरचा रेट वाढत असतो. आता दुसरी गोष्ट भारताने काय केलं आहे की अमेरिकेच्या बाबतीत जे आहे तर कुठल्याही प्रकारचे जे टॅरिफ होतं तर ते टॅरिफ भारताने 0% लावलं आहे. तर अमेरिकेने 18 ते 20% लावलेलं आहे आपल्यावर. तर एका दृष्टीने त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. पण एक प्रकारचे धोरण आहे. आणि त्याचबरोबर बाकीच्या देशांकडून जे क्रूड ऑइल आहे ते विकत न घेता अमेरिकेकडून विकत घेण्याची देखील त्या ठिकाणी एक करार झालेला आहे. तर त्यामुळे देखील एका प्रकारे रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे आणि त्यामुळे लोक आता सोन्यात गुंतवणूक करायला सुरुवात करत आहेत. तर अशा पद्धतीनं देखील म्हणजे भारताचा इतर देशाविषयी